ध्वजारोहणाचे कार्यक्रम सुरू असतानाच आमदार आशुतोष काळे यांना चक्कर आल्याने रुग्णालयात केले दाखल। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यास कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष पराग संधान, संजीवन उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, तहसीलदार महेश सावंत यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ध्वजारोहण सोहळा सुरू असताना आमदार आशुतोष काळे यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे अचानक तीव्र अशक्तपणा जाणवू लागला आणि चक्कर आली। हा प्रकार घडताच उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये धावपळ उडाली। कार्यकर्त्यांनी तातडीने आमदार काळे यांना उपचारासाठी डॉक्टर मुळे हॉस्पिटल येथे दाखल केले। तेथे डॉक्टर दत्तात्रय मुळे यांनी आमदार आशुतोष काळे यांची तातडीने तपासणी केली। व्हायरल इन्फेक्शन आणि अशक्तपणामुळे चक्कर आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले असून त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे सांगितले। दरम्यान आमदार काळे हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती मिळताच संजीवन उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे आणि पद्मकांत कुदळे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आमदार काळे यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केली। योग्य ते प्राथमिक उपचार घेतल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटात आमदार आशुतोष काळे हॉस्पिटलमधून घरी रवाना झाले। माझी प्रकृती आता पूर्णपणे ठीक आहे। व्हायरल इन्फेक्शनमुळे केवळ अशक्तपणा आला होता। नागरिक आणि कार्यकर्त्यांनी अजिबात काळजी करू नये असे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे। तसेच यावेळी त्यांनी सर्व कोपरगाव तालुकावासीय व कार्यकर्त्यांचे आभार मानत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। आज 15 ऑगस्ट आजच्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 80 वर्ष पूर्ण त्या ठिकाणी झालेले, म्हणजे 80वा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करतोय। या निमित्ताने मी आपल्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। गेले 2-3 दिवस मला थोडं व्हायरल झाल्यामुळं थोडा अशक्तपणा आणि डिहायड्रेशन झालेलं होतं आणि म्हणून त्या निमित्ताने त्या कारणाने थोडंसं आजच्या कार्यक्रमामध्ये मला थोडं वीक वाटलं आणि म्हणून काळजी म्हणून आपले डॉक्टर मुळे सरांकडे मी उपचार किंवा तपासणी करायला आलो। तसं काळजी करण्यासारखं कुठलंही कारण नाही। आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपण सर्व माझ्या मागे खंबीरपणे उभा आहात। आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला लवकर बरं वाटेल अशी मला खात्री आहे। पण आपण काळजी काही करू नका। आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। फुटेजमध्ये आहे म्हणजे आज फुटेजमध्ये आहे म्हणजे फाईनच आहे। स्वातंत्र्य दिनाच्या फ्लॅग होस्टिंगच्या निमित्तानं दादा तहसील कार्यालयात आले असताना त्यांना तिथं फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर थोडी सिन्कोपियल सिंड्रोम आल्यासारखं त्यांना जाणीव झाली। थोडा अशक्तपणा वाटला, पाय दुखू लागले। कारण म्हणजे कालच त्यांचा दिल्लीचा दौरा झाल्यामुळे परत येताना थोडं त्यांना फेवरिश आणि अशक्तपणा वाटत होता। परंतु हा नॅशनल कार्यक्रम आहे, राष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळे फ्लॅग होस्टिंग अटेंड करून बाकीच्या कार्यक्रमात व्यस्त राहावं म्हणून त्यांनी फ्लॅग होस्टिंगला अटेंड करण्याचं ठरवलं आणि फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर त्यांना थोडा थकवा जाणवू लागला, सिन्कोपियल वाटायला लागलं, थोडी चक्कर आल्यासारखी वाटली। म्हणून आम्ही इथं तपासलं तर सगळे पॅरामीटर त्यांचे स्टेबल आहेत। पल्स रेट ही नॉर्मल, BP नॉर्मल, शुगर ही नॉर्मल आणि कार्डिओग्राम इज ऑल्सो नॉर्मल। त्यांना थोडी सिम्टोमॅटिक थेरपी देऊन घरी पाठवत आहोत। विश्रांतीचा थोडा सल्ला दिलेला आहे 1-2 दिवसाचा। अदरवाईज इज ॲब्सोल्युटली ओके। थँक्यू।